आता मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जाते। रिगल सिनेमा येथून आंदोलनाला सुरुवात झाली तर रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। केरे पाटलांना रिगल सिनेमा जवळ पोलिसांनी अडवलं तर मंत्रालयामध्ये केरे पाटील आणि शिंदे यांच्यामध्ये आता भेट होणार असल्याचं कळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी आंदोलनाची हाक दिलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ते आंदोलन करणार होते, मात्र रिगल सिनेमा या ठिकाणीच रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मंत्रालयामध्ये केरे पाटील आणि शिंदे यांच्यामध्ये आता भेट घडून आणली जाते। दरम्यान रमेश केरे पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेले आहेत। आज काय नेमकी आंदोलनाची दिशा असणार आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावरती तुमचं आंदोलन जाणार आहे, काय सांगाल? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं। कशामधून? ओबीसी मधून। त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा शिंदे साहेबांकडे या ठिकाणी जाणार आहे। आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून हे बघा, जवाब दो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जवाब दो। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची काय भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून ते आम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटून विचारणार आहोत। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मी सांगितलं की आम्ही आता कुठे निघतो, वर्षाकडे चाललोय। आता काय वर्षाकडे जाणार, मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी वेळ मागणार। वेळ नाही दिला तर वर्षासमोर ठिया आणून बसणार, पण नक्कीच मुख्यमंत्री महोदय आम्हाला या ठिकाणी वेळ देतील। कारण मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत 5,000 मराठा युवकांना या ठिकाणी न्याय दिलेला आहे, नोकऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे। आणि मराठा समाजाला मुख्यमंत्री महोदय साहेब ओबीसीतून आरक्षण द्या। येणाऱ्या काळात मराठा समाज नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल आणि पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री कराल। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये जर जाब दिला नाही तर नक्कीच वर्षा निवासस्थानावरती ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका रमेश केरे यांनी या वतीनं मांडलेली आहे। व्हिडिओ हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।